ولولا كلمة سبقت من ربك لكان لزاما وأجل مسمى فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل غروبها ومن آناء الليل فسبح وأطراف النهار لعلك ترضى ولا تمدن عينيك إلى ما متعنا به أزواجا منهم زهرة الحياة الدنيا لنفتنهم فيه ورزق ربك خير وأبقى وأمر أهلك بالصلاة واصطبر عليها لا نسألك رزقا نحن نرزقك والعاقبة للتقوى وقالوا لولا يأتينا بآية من ربه أولم تأتهم بينة ما في الصحف الأولى ولو أنا أهلكناهم بعذاب من قبله لقالوا ربنا لولا أرسلت إلينا رسولا فنتبع آياتك من قبل أن نذل ونخزى قل كل متربص فتربصوا فستعلمون من أصحاب الصراط السوي ومن اهتدى. अजाब फक्त निर्धारित वेळेवरच येणार आहे. जर हा फैसला तुमच्या पालनकर्त्यातर्फे पूर्वीपासून जारी झालेला नसता तर निश्चितपणे आताच त्यांच्यावर अजाब कोसळला असता. हे जे काही बोलतात त्यावर संयम राखा आणि मनावर ताबा ठेवा आणि आपल्या पालनकर्त्या अल्लाहची पवित्रता वर्णन करीत राहा. त्याच्या प्रशंसेसह सूर्योदयापूर्वी, सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेळी देखील तसंच दिवसाच्या किनाऱ्यावरही अल्लाहचं गुणगान, स्तुती, प्रशंसा करण्यात मग्न राहा. कदाचित याचा परिणाम समोर आल्यावर तुम्ही आनंदी आणि राजी व्हाल. आम्ही यांना सांसारिक जीवनाच्या शोभा सजावटीच्या वस्तू कसोटीच्या हेतूनं थोड्याफार मुदतीसाठी वापरायला दिल्या आहेत. यांच्याकडे नजर उचलूनही पाहू नका. तुमच्या पालनकर्त्यानं दिलेली रोजीच भली, चांगली आणि बरकत असलेली आहे. तीच बाकी राहणारी आणि टिकणारी आहे. आपल्या कुटुंबियांना नमाजबाबत खूप ताकीद करीत राहा आणि स्वतः देखील यावर अटळ राहा. तुमच्याकडून आम्हाला खाण्यापिण्याची अपेक्षा नाही. उलट आम्हीच तुम्हाला रोजी रोटी आणि अन्न सामुग्री प्रदान करीत राहू आणि परिणाम पापमुक्त लोकांचाच चांगला राहील. हे लोक म्हणतात, हा पैगंबर आपल्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी का नाही सादर करीत? का यांच्याजवळ पूर्वीच्या ग्रंथांमध्ये स्पष्ट निशाण्या यांच्यापूर्वी आलेल्या नव्हत्या? आपला संदेश पाठवण्यापूर्वी जर आम्ही त्यांना अजाब देऊन हलाक म्हणजे नष्ट केलं असतं तर त्यांना हे बोलण्याची संधी मिळाली असती की हे आमच्या पालनकर्त्या, तू आमच्याकडे आपला रसूल का नाही पाठवलास की आम्ही या घोर अपमानानं बर्बाद होण्यापूर्वी तुझ्या आयतींचं पालन करून अजाबपासून आमचा बचाव केला असता. तुम्ही त्यांना सांगा की परिणामाची प्रतीक्षा तर सर्वांना करावीच लागेल. तुम्ही देखील वाट पहा. लवकरच तुम्हाला माहिती पडेल की सरळ मार्गावर चालणारे कोण होते आणि मार्गदर्शनानुसार चालण्यात कोण सफल झाला.